सो टू स्टार्ट विथ इट, आपण आधी आतापर्यंत आपले बरेचसे टॉपिक्स किंवा बरेचसे एक एक मेन कन्सेप्ट हे डिस्कस केलेले आहे. आता इथून पुढचा जो आपला पार्ट असेल किंवा जे आपले मेन टॉपिक्स असतील ते जे काही आपण आतापर्यंत शिकलो त्याचं आणखीन डीपर आणि पर्सनल लेवलवरती आपण ऍप्लिकेशन कसं करू शकतो. ऑलरेडी काही पॉइंट्स आपण डिस्कस केलेले आहेत, आता काही ऍडिशनल वेगळे पॉइंट्स. आज सेल्फ एन्हान्समेंटच्याच अँगलनी आणखीन वेगवेगळे पॉइंट्स कोणते तो भाग बघणार आहोत. मग नंतर डीलिंग विथ एव्हरीडे लाईफ क्रायसिस तो एक भाग असेल आपला. त्याच्यानंतर पर्सनल गोल्स, नेमके गोल्स आपण कसे सेट करू शकतो. स्वतःसाठी गोल्स सेट करताना स्पेशली लोगोथेरपीचा आपल्याला उपयोग ऍप्लिकेशन्स काय आणि कसं करता येईल, आणि मग त्याच्यामध्ये असे महत्वाचे गोल्स कोणते. अर्थात जेव्हा आपण असं म्हणतो की पर्सनल गोल आहे, सो इट विल डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन ॲज पर प्रायोरिटी असेल किंवा प्रेफरन्सेस असतील. पण हे गोल सेटिंग म्हणजे नेमकं काय आणि ते गोल काय आणि कसे सेट करावे किंवा करू शकतो याची एक बेसिक आउटलाईन. लाईफ वेगळी आणि इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हटल्यानंतर ते गोल्स त्यांच्यामधले आपण चेंजेस म्हणू, हे प्रत्येकाचं नक्कीच हे वेगवेगळं असणार. तो एक भाग. आणि काही कोर आस्पेक्ट मॅक्झिमम 30 तारखेपर्यंत किंवा रादर त्याच्या आधीच आपली ही वेबिनार सिरीज जी आहे ही कम्प्लीट होईल. आपण पर्सनॅलिटी मधल्या सुद्धा बऱ्याचशा कोर थेरीज या डिस्कस केलेल्या आहे. काही आणखीन एक दोन ज्या अशा महत्वाच्या आहेत त्या आपण अर्थातच डिस्कस करणार आहोत आणि एक एक पुढचं. मग आता सेल्फ एन्हान्समेंट मध्ये आणखीन असं काय आहे, तर त्यातला सगळ्यात एक महत्वाचा भाग म्हणजे अमेरिकन मेंटल हेल्थ असोसिएशनने हेल्दी वेलबिंगची काही हे 9 टिप्स किंवा 9 अशा गाईडलाईन्स हे सांगितले आहेत, ज्याला आपण चेकलिस्ट असं म्हणू शकतो. याच्यामध्ये आपण कुठे बसतोय, यातल्या काही गोष्टी आपल्याला आतापर्यंत या कधी कधी आणि कशा कशा जमल्या, आणि काही वेळेस आपल्याला त्या जर का जमल्या नसतील तर काय नेमकी त्याच्या मागची कारण, ह्या अँगलने सुद्धा आपण हे डिस्कस करू शकतो. द फर्स्ट साइन or as a checklist for healthy well-being for self-enhancement is emotional stability. How can we practice ourselves to remain stable emotionally? Because when we react impulsively, immediately, spontaneously, तर तेव्हा सुद्धा गडबड होते. आपण खूप उत्साहानं काही करायला जातो आणि होतं मात्र काहीतरी वेगळंच. आणि काही वेळेस थोडंसं अगेन्स्ट अनएक्सपेक्टेड काही झालं की आपण खूप डाऊन मध्ये होतो. सो मग आपल्या लाईफ म्हणजे खरंच असं आहे का की आज काही चांगलं झालं तर मला छान वाटणार, उद्या काही वाईट झालं तर मला वाईट वाटणार. मग एकीकडे आपण म्हणतो दॅट येस वी आर ह्युमन बिंग, सो टू फील दॅट पर्टिक्युलर इमोशन इन डेप्थ इट इज ॲब्सोल्युटली ओके. बट मग थोडंसं आपण जेव्हा हॅपीनेसचा विचार करतो, मग ह्याच्यामध्ये तो हॅपीनेस किंवा हॅपीनेस असण्यामधली जी आपण ज्याला कन्सिस्टन्सी म्हणू, ती कन्सिस्टन्सी कधी येणार. की असं करायचंय का की कम्प्लीट लाईफ फक्त अप्स अँड डाऊन्स मध्येच माझं जाणार. आज कोणीतरी कौतुक केलं की मला छान वाटणार, उद्या जर कोणी मला सपोर्ट नाही केला तर वाईट वाटणार. मग फिलॉसॉफी, आर-ई-बी-टी किंवा बाकीच्या गोष्टी मग असं म्हणतात, मग बिईंग ह्युमन किंवा सेल्फ इंडिपेंडेंटली जर विचार केला, हाऊ फार वी आर एबल टू टेक केअर ऑफ आवर सेल्फ ॲट आवर ओन लेवल. सो प्रॅक्टिस ऑफ बिईंग इमोशनली स्टेबल.
इव्हन लिस्टमध्ये जरी हे सेकंड असलं, अनेकदा असं वाटतं म्हणजे जेव्हा आतापर्यंतच्या आणखीन 2-3 अशा कोर्सेस किंवा लेक्चर्समध्ये जेव्हा ह्याच पॉइंटवरती डिस्कस केलं, तेव्हा असं जाणवलं, एक पर्सनल ओपिनियन म्हणून फक्त, की मॅच्युरिटी ऑफ कॅरेक्टर हे जेव्हा आपण इतर गोष्टी फॉलो करू किंवा प्रॅक्टिस करू रादर, तेव्हा ते मॅच्युरिटी ऑफ कॅरेक्टर हे हळू आणखीन डेव्हलप होत जाईल, एन्हान्स होत जाईल. बिकॉज द थर्ड थिंग इज एबिलिटी टू रिकव्हर from stressors of life in good time. We are facing the lockdown, we are facing the second wave, even if it was not totally under control, but how to face and how to overcome, how to come out of it. गिनिपिक्स आपण ज्याला म्हणू, किंवा फिनिक्स पक्ष्यांचं जे उदाहरण एक देतात, द वे दे कम आउट ऑफ इट. So we are facing stress at health level right now. सो कामाच्या ठिकाणी सुद्धा ते स्ट्रेस हे वेगवेगळे असतात. रिलेशनशिपच्या अँगलने किंवा घरातले स्ट्रेस काही वेगळे असतात. अँड इव्हन ॲट पर्सनल लेवल समटाइम्स वी मे हॅव, एक प्रशांतम सरांनी त्याला खूप छान नाव दिलं, टर्म एक दिली. सो सर कॉल्ड इट ॲज सेल्फ लिमिटिंग बिहेवियर. Sometimes our own behavior, it push back. So ability to recover from paralyzing stresses of life in good time. Another aspect is ability to judge reality accurately or as it is. Most of the time we spend our time, energy and many other things only in imagination. आय विश असं झालं नसतं तर, आय विश जर असं झालं तर, मग जेव्हा कधी असं होईल आणि मग तेव्हा तसं. राईट नाऊ व्हॉट वी कॅन डू. असं कसं ते माझ्याशी वागले, ते वागलेले आहे, दे हॅव बिहेव विथ अस इन दिस वे. दिस इज द फॅक्ट. इट्स बेटर टू accept the thing as it is and as early as possible. Then only we will be able to move ahead. Ability to foresee, in the sense ability to see to another goal of psychology. म्हणजे सायकोलॉजीचा अभ्यास का बरं करायचा किंवा ते करून काय बरं शिकायला मिळतं. द 4 मेन गोल्स ऑफ सायकोलॉजी इज डिस्क्रिप्शन, describe the behavior, explain the behavior, why it is so, and the third thing is predict the behavior. And fourth is, if we are able to predict, then how far we will be able to control it. So जर आपल्याला आता समजते की in future maybe such things are maybe more challenging, मग आपण आत्तापासून काय बरं प्रिकॉशन ही घेऊ शकतो. ते जसं रिअल लाईफ किंवा हेल्थ बद्दल आहे, सो सेम थिंग अबाउट आवर माइंडसेट अँड इव्हन अबाउट आवर ओन बिहेवियर. सो कुठल्या टाइम पिरियडमध्ये किंवा कशामुळे माझा मूड ऑफ होतोय, मी कधी स्वतःचं अनालिसिस असं केलंय का, आणि जर मला इथून पुढच्या 6 महिन्यांमध्ये काही महत्वाचे 2-3 ऍक्टिव्हिटीज ऑर प्रोजेक्ट्स, असाइनमेंट, रिस्पॉन्सिबल काही गोष्टी करायच्या आहेत, मग तेव्हा मी काय आणि कसं करायला हवं. मग त्याला वेगवेगळी नावं आहेत. इमॅजिनेशन असेल, व्हिज्युअलायझेशन असेल, ऑर एनी अदर थिंग. बट ability to think about the consequences, that what it may lead, how it may lead. Ability to love and sustain affectionate relationship with people around. So we have also discussed 2-3 times. रामाच्या रेफरन्सने सुद्धा डिस्कस केलं आणि इव्हन पॉझिटिव्ह थेअरीजच्या अँगलने सुद्धा, दॅट हाऊ आवर पॉझिटिव्ह थिंकिंग अँड रिलेशनशिप एनहान्समेंट इट इज इम्पॉर्टंट and goes hand in hand with her self enhancement. Ability, capacity to work cheerfully means whatever task we are doing, even if it is a simple cooking or even if it is a job, त्याचा आनंद घेता येतोय का, उत्साह आहे का कधी.
जिंदगी ना मिलेगी दोबारा मधला तो एक पर्टिक्युलर सीन वेन कतरिना कैफ आस्क्ड ऋतिक रोशन की so जेव्हा पाण्यामध्ये डुबकी मारली आणि परत वरती आला, मग तेव्हा डोळ्यात पाणी का बरं होतं? अँड देन ही एक्सप्लेन द होल थिंग की काय त्याचं चाइल्डहुड आहे अँड व्हाय ही इज गिव्हिंग सो इम्पॉर्टन्स टू मनी और इन्कम. अँड देन शी आस्क्ड की चेक पेमेंटचा चेक हातात घेताना कधी डोळ्यात पाणी आलंय का असं? की अरे हो, आपण मेहनत केली आणि आपल्याला त्याचे रिटर्न्स मिळतात बरं का. सो डू वी एबल टू एन्जॉय अवर वर्क? डू वी एबल टू डू so work satisfaction? It is also equally important. Another very basic fundamental, we all have a right to gratify, to fulfill our all needs, physical as well as even psychological. Hunger, thirst, sleep, sex, everything, urges. But how? In such a way so that it should not violate the rule or rights of other people. समोरच्याला इतरांना न दुखावता, चीट न करता, बिट्रे न करता आपण आपल्या गोष्टी या आपण कशा फुलफिल करू शकतो. अँड इव्हन इन दॅट केस ऑल्सो आपण स्वतःला काही बळजबरी करतोय का? ते जर असेल तर थोडं आपल्याला पुन्हा एक इंट्रोस्पेक्शन हे नक्की करायला हवं. हॅव्हिंग एन इफेक्टिव्ह conscience and even rational thinking. In REBT, Ellis says that the thinking which leads to achieve our goal is what is rational thinking. So that sense that yes, our actions do count. For that particular sense की leisure time आहे किंवा लॉकडाऊन आहे त्याचा मी काय आणि कसा उपयोग करतो. If all these things are there, then yes, second one, that is the maturity of character, gratitude, respect, being humble, being kind, being compassionate and considerate to others, for others, इतरांचा विचार करणं. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी सायकॉलॉजी आपल्याला काय आणि कशी मदत करते, वेगवेगळ्या थेअरीज मधून आपण या सगळ्या गोष्टी आतापर्यंत हे बघितलेलं आहे. त्यातला आणखीन एक बेसिक फंडामेंटल पार्ट म्हणजे कम्युनिकेशन. हाऊ वी कम्युनिकेट. एकदा प्रशांतम सरांनीच एका वेबिनारमध्ये सांगितलं होतं की टॉक टू पीपल in such a way so that they would like to listen to you, and listen to people in such a way so that they would like to talk to you. दुसरा एक भाग असा, गुंदलकर महाराजांची जी रोजची प्रवचनं आहेत किंवा चरित्रातला पण एक पार्ट असा. सो एक भाग त्यांनी असा मेन्शन केला की लहान मुलांशी बोलताना लहान मुलांचं होऊन बोलायला हवं. तो थॉट जर आपण कन्सिडर केला, ज्यांच्याशी आपण बोलतोय त्यांच्याशी बोलताना आपण किती मनापासून बोलतोय, ज्यांच्याशी बोलतोय त्यांच्याशी बोलताना त्यांच्या बाजूनं त्यांचा विचार आपण करतोय का? तर एम्पॅथेटिक अंडरस्टँडिंग आपण कसं बरं आणखीन डेव्हलप करू शकतो? ठीक आहे, सायकॉलॉजीमध्ये किंवा काउन्सिलिंग असेल, सायकोथेरपीमध्ये मग रोल प्ले आहे किंवा बाकीच्या बऱ्याचशा टेक्निक्स आहेत. बट अपार्ट फ्रॉम दॅट ऑल्सो, ते तर एक झालं रोल प्ले, आधी पण आपण डिस्कस केलं. पण सगळ्यात महत्वाचा भाग, जशी आपल्याला बाजू आहे तशीच दुसऱ्याला सुद्धा त्याची बाजू असू शकते, असतेच, असायलाच हवी आणि ती आहेच असं पण एकदम जजमेंटल व्ह्यू नाही. बट येस, ऍटलीस्ट द पॉसिबिलिटी अँड प्रोबॅबिलिटी. If we are able to practice this kind of flexible thinking in our mind, विचारांमधली ती लवचिकता जर असेल की हो असं होऊ शकतं, असं वाटू शकतं, आपल्या पार्टनरशी बोलतोय, हो ती पॉसिबिलिटी. पार्टनरशी बोलताना पार्टनरचाच केवळ विचार, पॅरेंट्स किंवा मुलं किंवा फ्रेंड्स ज्यांच्याशी बोलू त्यांच्याशी, तर मग आपण म्हणू की हो, किंवा समोरच्या व्यक्तीला कदाचित कदाचित हा थॉट असू शकेल की अरे हो,
ही व्यक्ती खऱ्या अर्थानं माझ्याशी माझं होऊन बोलतीये. मग याचा अर्थ असा आहे का, समोरचे जे सांगतायत ते आता सांगतायत तर मग तेच आणि तसं फॉलो करूया, करावं लागेल वगैरे. नाही सर, असा अर्थ नाही होत. हां. आता एक्झाम्पल ओके, कॉलेजमध्ये आपल्याला कोणी काही काम सांगितलं, सरांनी किंवा मॅडमनी सांगितलं, की आम्हाला हे करून द्या किंवा ही ही शीट टाइप करून द्या, ही असाइनमेंट हे करून द्या किंवा काही आणखी. सर आहेत, मॅडम आहेत, ते मोठे आहे, आपले मार्क्स त्यांच्याकडे आहेत, मग ते टीचर आहे. असं कसं नाही म्हणायचं त्यांना? किंवा घरामध्ये सुद्धा आई-बाबांनी काहीतरी काम सांगितलंय, आपण मात्र इथे आपला अभ्यास करतोय कारण की 2 दिवसांनी एक्झाम आहे. मग ती बिचारी आई आहे आणि मग ती आपल्याला काहीतरी काम सांगते किंवा बाबा आहे ते मोठे. नाही केलं तर मग ते रागावतील, त्याच्यापेक्षा जाऊ दे करून टाकू. मग असा जर पार्ट असेल तर मग अर्थात इट इज एक्स्ट्रीमली अपोझिट टू 7th वन. इव्हन इफ वी आर डुइंग वर्क, सरांनी, मॅडमनी, आई-बाबांनी किंवा बहीण-भावंडांनी किंवा पार्टनरने सांगितलंय, काम तर करतोय. पण मग त्याच्यामध्ये धिस इंटेन्शन मॅटर्स अ लॉट. इफ इट इज बाय फोर्स, it is difficult to experience satisfaction, cheerful and other things. मग काय आणि कसं कम्युनिकेट करावं किंवा तो जो काही स्ट्रेस असतो त्या वेळेस त्या पर्टिक्युलर एरियाज किंवा सेगमेंटमध्ये, त्याला एक महत्वाचा पार्ट असा काहीतरी आपण कोप करणं. आपण प्रॉब्लेम फोकस अँड इमोशन फोकस, these two types of coping we have discussed. Another means types of coping, that is direct and indirect. कॉन्स्टंट बंबार्डिंग आहे. हे लेक्चर, ते लेक्चर, इथल्या कॉलेजचं, मग त्या कॉलेजचं, हे लेक्चर झालं की ते लेक्चर, मग ती अटेंडन्स शीट ही डाउनलोड करा, मग ती सेव्ह करा, मग ते रिपोर्ट कार्ड करा, मग ते वीकली रिपोर्ट करा. एकदा प्रिन्सिपल सरांना मेल करायचा आहे, एकदा एचओडींना मेल करायचा आहे, एकदा स्टुडंट कडून डेटा घ्यायचा आहे, एकदा असेसमेंट आहे, एव्हरीथिंग. जेव्हा मग ते बंबार्डिंग होतं एक्झाम्पल, तेव्हा तू जोरात लॅपटॉप आपटला जातो कधीतरी, बापरे, एक्झॉस्ट होत आहे. सो जवळच खिडकी आहे ती जोरात उघडणार, जोरात आपटणार वगैरे काहीतरी. सो घरातले आपल्याला अगदी प्रेमाने विचारतात, अरे असं असं आहे, आणि आपण एकदम असं की वी जस्ट रिॲक्ट, वी अटॅक इमिजिएटली. Or another approach is withdrawal. स्ट्रेस मधले 2 बेसिक रिस्पॉन्स, फाइट और फ्लाइट. Either we attack or we just withdraw. Animals, of course, they most of the time they attack or they react. जेव्हा त्यांच्या सर्व्हायव्हल वरती कुठेतरी क्वेश्चन मार्क येतं, तेव्हा ते काही ना काहीतरी ते रिॲक्ट करतात, ते ओरडतील, बार्किंग करतील और एनिथिंग. फाइट और फ्लाइट. आपण काय करतो आणखीन, आपल्याकडे ह्या दोनच्या व्यतिरिक्त काही आणखीन ऑप्शन्स किंवा व्हरायटी, सोल्युशन्स वगैरे काही असतं का? नो सर. बरं, अजून? सर जनरल थिंकिंग करतो आपण की नाही, पॉझिटिव्ह आहे, पण एक स्टेज अशी येते की येस, नाही, कोप होत नाही ना, तर त्यामुळे मार्गही सुचत नाही की लिहावं तर करेक्ट. वाटतं, लिहून मोकळं करू, पण नाही होत सर. कोणाशी हो, बोलावं वाटतं, पण नाही, काही गोष्टी लिमिटेशन्स असतात, तर आपण बोलू नाही शकत. तर एक बरोबर. वेळ येते की काही उपाय नाही सापडत. करेक्ट, करेक्ट. दुर्वा और जयश्री मॅडम, एनीवन? सर मला पण हो. थोडं असं वाटतंय, जसं नाडकर्णी सरांची 2 वाक्य आहेत बघा. हम्म, द थिंग्स विदिन कंट्रोल अँड थिंग्स बियॉन्ड कंट्रोल. करेक्ट. सो ज्यावेळेला काही गोष्टी माझ्या आवाक्यात असतात, माझ्या कंट्रोलमध्ये असतात, त्यावेळेला कोप करणं सोपं होतं. पण काही वेळेला जर काही गोष्टी कंट्रोलमध्ये नसतील, खूप प्रेशर वाढत असेल, म्हणजे ऑल एरियाज कडनं मला असं वाटतं, ज्यावेळेला आपण स्ट्रेस आणि बाकीच्या कोपिंग रिलेटेड बोलतोय तेव्हा
हो. तर त्यावेळेला होत असं जसं तुम्ही मगाशी उदाहरण दिलं, की समोरचा व्यक्ती नॉर्मल बोलतो, पण पटकन ती रिएक्शन येते, की हो किंवा आहे ना, आपण हं, अवती-भोवती हे उदाहरणं बघतो. सो बेसिकली समटाईम्स इट इस इनएबिलिटी टू हँडल द थिंग्स. करेक्ट. असंही होऊ शकतं. हो, समटाईम्स इट हो. इस नॉट इन माय कंट्रोल. हं, हं. आणि समटाईम्स आय एम डिपेंडंट ना, हं, हं. की मी माझा भाग चांगला केला, पण माझ्या पुढच्या व्यक्तीने जे केलं पाहिजे ते झालेलं नाही आणि त्यामुळे पुन्हा मग ती अकाउंटेबिलिटी जर आपली असेल, तर ते प्रेशर वाढतं. करेक्ट, करेक्ट. आणि दॅट इज व्हाय मग काही वेळेला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे रिअली आय एम अल्सो लुकिंग फॉरवर्ड इन दिस सेशन, हं, की हं. हाऊ वी ऑल कॅन कम आउट ऑफ these थिंग्स. सो राइट, राइट. येस, थँक यू. हो, हो. So, generally, naturally, indirect ways in the sense, in terms of fright, we use defense mechanisms. Displacement. इकडचा राग तिकडे. लॉकडाऊन डिक्लेअर करणारी लोक तिकडे. मुंबईला. कळतं टीव्हीतून आपल्याला इथे. आणि आपण राग काढतो त्या बिचाऱ्या दारावरती निर्जीवते. जोरात दार लावणार, मग तो फोन आणि म्हणजे काही वेळेस असंही होतं, की असा कुठल्यातरी गोष्टीचा राग येतो आपल्याला, ते इतकं अनबेअरेबल, अनकंट्रोलेबल दॅट रिअलायझेशन दॅट येस इट इज नॉट ॲट ऑल अंडर आवर कंट्रोल. धिस थिंग अगेन इट स्टिम्युलेट आवर अँगर, इरिटेशन, सॅडनेस ऑर एव्हरीथिंग आणि मग हातात जे काही असेल ते फेकून देतो आणि मग रिअलाईज होतं आपल्या हातात iPhone होता, Android फोन होता. सो जेव्हा पर्चेस केलं तेव्हा काहीतरी साधारण 7,000, 8,000, 10,000, 12,000 काहीतरी कॉस्ट होती. आता मग त्याचे असे 2, 3, 4, 5 तुकडे झाले किंवा काही. सो डिस्प्लेसमेंट वी यूज. Sometimes we may just become overly rational. So REBT as a therapy absolutely okay. खूप इफेक्टिव्ह आहे, खूप यूज ॲडव्हांटेजेस. बट फ्रॉइडचा ग्रुप काय म्हणतो, की रॅशनल थिंकिंग इट इज ऑल्सो डिफेन्स मेकॅनिझम. आणि मग ते एक्झाम्पल देतात, की ती कोल्ह्याची गोष्ट, की कोल्हा अगदी दिवसभर द्राक्षा खाण्यासाठी किंवा असं ग्रॅब करण्यासाठी खूप जंप वगैरे मारतो, बट ते शॉर्ट होतं त्याची ती हाईट अँड देन एंड ऑफ द डे तो म्हणतो, की जाऊ दे, असे ती द्राक्ष आंबटच होती. तो हे ऍक्सेप्ट नाही करत, की आपली उंची कमी पडली. ही जस्ट गिव्ह एक्सप्लेनेशन, एक्सक्युजेस. ॲट वर्क प्लेस किंवा अगेन स्टुडंट्सच्या अँगलने सुद्धा जसं आधी पण एक्झाम्पल डिस्कस केलं होतं, की हो, आम्ही कॉपी केली, आमचं चुकलं, हे ऍक्सेप्ट नाही होत पटकन. तिथे पटकन प्रोजेक्शन होतं, की मी एकटाच होतो का कॉपी करणारा? ते पण तर होते. सो आपण काहीतरी प्रोजेक्शन ऑर समटाईम्स वी जस्ट कीप ऑन सप्रेसिंग. सप्रेस करत जातो आणि मग तो कुकर असा वेगळ्याच पद्धतीने कुठेतरी फुटतो. इनडायरेक्ट वेज ऑफ कोपिंग. रॅशनलायझेशन किंवा कॉम्पेन्सेशन इन टर्म्स ऑफ ॲडलर. वी ट्राय टू ॲडजस्ट. पण काहीतरी त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी चेंजेस किंवा चॅलेंजेस हे होणार. सब्लिमेशन. राग खूप येतोय, ते काम आता सहनच होत नाहीये, काही शेवटी सगळं बंद केलं आणि अर्धा तास मग आपण वॉक घेतला किंवा गाणी ऐकली किंवा काय आणखीन पेंटिंग आवडत असेल तर ते केलं ऑर एनिथिंग. वी जस्ट डायव्हर्ट आवरसेल्फ. डिस्प्लेसमेंट, इकडचा राग तिकडे, रिप्रेशन, रिग्रेशन, एव्हरीथिंग. बट इव्हन समटाईम्स वी ओनली. सो आणखीन दुसरं कोणी असं नाही, आपण सुद्धा काही वेळेस अनेकदा राहतात. वी यूज इफेक्टिव्ह ऑल्टरनेटिव्ह टू कोप. वर्क प्रेशर असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं जे काही आपल्याला प्रेशर हे त्या मोमेंटला. काही प्रेशर केवळ त्या अर्ध्या पाऊण तासासाठी असतात आणि काही प्रेशर हे 1 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा इतक्या फेजमध्ये पण ते आपण ज्याला लॉंग लास्टिंग म्हणू असंही असतात. सो बायोलॉजिकली स्पीकिंग, if we are constantly having exposure to stress or anxiety or any other such challenging situations, then after a while आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही स्ट्रक्चरल चेंजेस होतात. Our body used to react in the same way because it becomes habituated.
आणि मग आपण म्हणतो की त्या मोमेंट पासून ते खूप चिडचिडे झाले किंवा त्या मोमेंट नंतर ते खूप शांत झाले और लाईक दॅट. सो इफेक्टिव्ह ऑल्टरनेटिव्ह ॲज वन ऑफ द थिंग ॲज आपले जे मेन umbrella term आहे that is self enhancement is it's better to communicate. To whom and how हे पुढचं पार्ट, but it's better to express yourself. It's better to communicate. Mediums may be different, mode may be different, sources and target it may be different, but it's better to share. Do not hesitate. So use of verbal and non-verbal expressions. It is most important. So communicate, have a word, and even non-verbal expressions. मग त्याच्यामध्ये entire body language येईल. Even body language मध्ये सुद्धा eye contact, tone, gestures, speed, flow, pauses, reference to contact, बऱ्याच गोष्टी येतील नॉन व्हर्बल मध्ये, साइन्स, सिम्बॉल्स, एव्हरीथिंग. Another healthy way is verbalizing thoughts. Verbalize your feelings. What exactly you are feeling? आधी आपण जसं with reference to emotions we have discussed that to some extent we are emotionally illiterate. We do not know that what exactly we are feeling. आई बाबा विचारतात काय होतंय, अच्छा बोर होतोय. बर, म्हणजे काय माहित नाही पण बोर होतंय. अपसेट होतंय, का बरं आणि कशामुळे माहिती नाही. Why am I feeling so? Or what exactly lead to feel in this way? How far we are able to pay attention to others' feeling? समोरच्याच्या इमोशन्स या कशा रिफ्लेक्ट होतात हे आपल्याला माहिती आहे का? Some people are exceptionally smart in understanding their bodily symptoms. म्हणजे चांगल्या अर्थानं ते स्वतःचे डॉक्टर असतात की हो, सीझन बदलतो, एक दिवस ताप येणार, जरी बाहेर कोविड वगैरे काही असलं तरी नाही, 2 दिवस किंवा 3 दिवस मी पूर्ण आराम करणार, काही कुठे काही असे चेकिंग वगैरे नाही करणार. अँड दे आर एक्स्ट्रीमली शुअर अबाउट इट, विच इज गुड, फाईन. पण अगेन द सेम थिंग, एवढं आपण निदान आपल्या स्वतःबद्दल किंवा आपल्या घरातल्यांबद्दल ओळखतो का? अच्छा, का बरं राग येतोय, काय झालंय किंवा काय झालं की यांना इतका राग येतोय. आपल्याला राग येतोय, आपली चिडचिड होती, आपल्याला आपलं माहिती आहे का कशामुळे आपली इतकी चिडचिड होतीये. सो धिस मॅटर्स अ लॉट अँड प्लेस अ व्हेरी व्हेरी सिग्निफिकंट रोल. सो verbalize. And the most thing is assertiveness in communication. Assertivenessला स्पष्ट वक्तेपणा असं पण मराठीत म्हणतात. किंवा दुसरं थोडं आणखीन इन डिटेल जर का एक्सप्लेन करायचं झालं तर स्वतःच्या मतांसाठी आणि स्वतःचे जे अधिकार किंवा हक्क आहेत, हक्क अधिकार म्हणजे कोर्टवाले नाही, बट येस, बीइंग ह्युमन इवन वी डू हॅव सर्टन राईट्स, रोल्स and even limitations. So standing for self, पुढचा भाग तेवढाच महत्वाचा आहे, without hurting other. This is what is assertiveness, and that's why it comes under soft skill. How can we stand for ourselves and even without degrading, without insulting other person? Assertiveness, it is the behavior which helps the person to assert, to express what? Thoughts, feelings, and even ideas. इतरांशी संवाद साधत असताना किंवा कम्युनिकेट करताना आपण आपली मतं कशा पद्धतीने बरं व्यक्त करतो किंवा करू शकतो. Required it's in social situation and even at family level. Interacting with friends वगैरे. Assertion, it involves personal right in social context and even. So काय वाटतं तुम्हाला, कसं करायला पाहिजे किंवा तुम्ही कसं करतात? ही टर्म माहिती आहे तुम्हाला इन डिटेल? दुर्वास सई और
इवन जयश्री मॅडम, कोणती सर? असर्टिव्हनेस मीन्स हा, म्हणजे यामध्ये इन शॉर्ट एक जस्ट डेफिनेशन द्यायची हो, झाली हो. तर विदाउट हर्टिंग एनीवन, कम्युनिकेटिंग विथ द पर्सन बट एक्सप्रेसिंग युअर थॉट्स क्लिअरली अँड परफेक्टली. करेक्ट. त्याला आपण शॉर्ट मध्ये असं म्हणू शकतो, इट इज नथिंग बट शुगर कोटेड टॅबलेट. जिथे बर बर. कॉन्फ्लिक्ट होणार नाही, जिथे हा मन हा हा हा. दुखावणार नाहीत, पण हो. तुमचा मेसेज समोरच्या पर्यंत व्यवस्थित जाईल. ओके सो ओके. हाऊ असर्टिव्हली यू कॅन टॉक टू पर्सन. मग तुम्ही कसं कराल इन एनी याच्यामध्ये सिच्युएशन जसं आता एखादं? मी हा. ओव्हर पिरियड ऑफ टाइम, जसं इव्हन आता ट्रेनिंग मध्ये पण ज्या पद्धतीने आम्ही कम्युनिकेट करतो, तर हो हो. त्यावेळेला सकारात्मक वाक्य कसे येतील, हा हा. चूजिंग द करेक्ट वर्ड्स which will एक्झॅक्टली. definitely give a guideline to people. मला प्रचंड राग आलाय असं म्हणण्यापेक्षा थोडंसं अपसेट वाटतंय, त्याची शब्दांची तीव्रता कमी होते. किंवा ओके. तू हे केलं नाहीस असं म्हणण्यापेक्षा हे केलं असतं तर किती छान झालं असतं, किंवा आय थिंक ही चॉईस जर तू घेतलीस तर छान होईल. कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन साठी काय करायला हवंय आणि काय नकोय, यामध्ये जनरली असर्टिव्ह कम्युनिकेशन आपण घेतो, पण त्यामध्ये फील फेल्ट असं काही टेक्निक्स पण आहेत की येस. तुम्ही कम्युनिकेशनचे, जसं आता तुम्ही याच्या आदल्या स्लाइड वरती वर्ड आय मीन तुमचे जेस्चर्स कसे आहेत, तुम्ही कशा प्रेशरने शब्दांचा उच्चार करताय, कशा हो. पद्धतीने त्या व्यक्तीला समजून सांग. एम्पॅथेटिक कम्युनिकेशन पण इम्पॉर्टंट आहे ना. जसं करेक्ट आपण म्हणतो करेक्ट. लिसनिंग, त्याच्याऐवजी कम्युनिकेटिंग. दॅट मला तुझ्याबद्दल आस्था आहे, म्हणूनच मला हे तुला सांगावं असं वाटतंय. हा समोरच्यापर्यंत फील पोहोचवणे, जेणेकरून तुम्ही व्हेनेव्हर यू आर क्रिटिसायझिंग ऑल्सो अ पर्सन, देन इट द पर्सन इज टेकिंग इट पॉझिटिव्हली. करेक्ट करेक्ट. मला नेहमी ते एक उदाहरण द्यावंसं वाटतं. इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये किरण खेर जी आहे, तिचे हो. कमेंट बऱ्यापैकी जर आपण ऑब्झर्व केले, तर ती खूप मस्त कमेंट देते पार्टिसिपेंट्सना. बहुत बढ़िया किया, ये तो बहुत काबिले तारीफ था, लेकिन अगर यहाँ पे थोड़ा आप ये करते तो बड़ा मजा आ जाता. तो पार्टिसिपेंट पण तिला कमिट करतो की मॅडम नेक्स्ट टाइम इससे भी और बेहतर परफॉर्मन्स हो होगा. हो. सो I think this is a nothing but a skill which every person should acquire. करेक्ट करेक्ट. ॲब्सोल्युटली राईट. Yeah. करेक्ट Thank you. करेक्ट. येस. गुड गुड गुड. इन ॲडिशन टू ऑल दिस थिंग्स, म्हणजे जे आता मॅडमने सांगितलं, हाऊ टू डू इट इन द सेन्स express the thoughts, feelings, even belief, your ideas, your opinion. Express it. And in that also, indirect, honest, and appropriate ways, so that it should not violate another person's right. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की म्हणजे तुम्ही जर असं जर केलं तर मग चालू शकेल का? आहे का बरं शक्यतो? कशासाठी बोलतोय, काय सांगायचंय, काहीच क्लिअर होत नाही. किंवा दुसरं, ऍक्च्युली ते असं म्हणत होते, तुम्ही जर का वेळ बदलली लेक्चरची तर चालू शकेल का असं? आपण दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण आपली गोळी मारतोय का? Be honest with yourself. Express your thoughts, express your feelings in direct way. And even considering that particular social contacts. आपण घरात बोलतोय का, आपण फ्रेंडशी बोलतोय की अथॉरिटी किंवा कलिगशी बोलतोय, और विथ सम स्ट्रेंजर वी आर स्पीकिंग. त्या नॉर्म्सला जे अप्रोप्रिएट आहे, अकॉर्डिंगली एक्सप्रेसिंग another person's right, because even another, so आधी आपण जसं डिस्कस केलं, समोरची व्यक्ती जर आपल्याला काही सजेस्ट करत असेल, इन्सिस्ट करत असेल, ऑर्डर देत असेल, और एनी अदर थिंग, they may have right to think in that particular way. We do not have to control them, but so self-respect and even respect for others needs and right, it is most important, and need by both means. काही सोशल किंवा तिथली ती जी काही कामाची गरज आहे म्हणून पण ती व्यक्ती आपल्याला 4 कामं सांगत असेल,
आणि दुसरं सायकोलॉजिकल नीड. So we have to understand from others perspective. So एकदा जे HPT कॉलेज मधले आधीचे HOD सर जे होते, एकदा सहज त्यांच्याशी डिस्कस करत होतो. सो आणि असंच काही इतर काही गोष्टी, वेगवेगळे रेफरन्सेस वगैरे सहज मग एकदा फिरता फिरता गप्पा मारत असताना मग तेव्हा त्यांनी साधारण 10-15 वर्षांपूर्वीच्या काही गोष्टी, काही असंच किस्से ते एक सांगत होते. अँड देन ही सेड की ही 2-3 माणसं मला अशी वाटत होती की ती मला खूप त्रास देत आहेत किंवा मला अगदी असं टार्गेट करतात आणि मला ते पहिले 1-2-3 दिवस खूप फील झालं. सो आय आस्क्ड हिम, म्हणजे नंतर काय केलं तुम्ही? सो ही सेड की काही नाही, त्यांना मी माझ्या लाईफमध्येच इनकॉर्पोरेट केलं. अहो तुम्ही आहात म्हणून किती छान होतंय. आणि किंवा शेअर करणं असेल किंवा कम्युनिकेट करणं ऑर एनी अदर थिंग. म्हटलं असं का बरं? अँड देन ही सेड, सो जे काही ती एक पर्टिक्युलर पोझिशन म्हणा किंवा जो काही रोल असेल किंवा काही, जेव्हा आपण हळूहळू इंटरॅक्ट करतो, खऱ्या अर्थाने जेव्हा आपण मनापासून बोलतो कोणाशी, तेव्हा पण आपल्याला 4 गोष्टी समजत जातात. अरे हो, त्या व्यक्तीची पण काहीतरी बाजू किंवा मानसिक गरजा असतात. आम्ही XYZ रोल वरती आहोत, आम्ही XYZ पर्टिक्युलर पोझिशन मध्ये आहोत, तर आम्हाला तो रिस्पेक्ट द्या तुम्ही. राईट रॉंग इट इज टोटली डिफरंट, बट ऍटलिस्ट कन्सिडरिंग दॅट प्रोफेशनल रिलेशनशिप कामापुरतं तरी. हो सर, हो मॅडम, आपण स्वतःहून म्हणणं, ग्रीट करणं. मी कशाला ग्रीट करू? आधी त्यांनी ग्रीट करायला पाहिजे. 4 दिवस झाले मीच ग्रीट करतोय, आज 5वा दिवस आहे, आज त्यांनी ग्रीट केलं तरच मी करणार. आपल्याला जर म्हणावं असं वाटतंय गुड मॉर्निंग, तर आपण स्वतःहून म्हणावं. त्या दुसऱ्या व्यक्तीची का बरं वाट बघावी की त्यांनी गुड मॉर्निंग म्हटलं आणि मग आम्ही म्हणू? सेल्फ रिस्पेक्ट जसा इक्वली इम्पॉर्टंट आहे, असर्टिव्हनेस इक्वली. दे से दॅट रिस्पेक्ट फॉर अदर्स इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मग आता ह्याच्यात आणखीन शेड्स कोणत्या कोणत्या आहेत? दॅट इज बेसिक लँग्वेज एक्सप्रेशन्स. सर एक इथे छोटस विचारू येस, का? हो हो, आदली स्लाइड जर तुम्ही हा, गेलात तर. हो हो, सर आता तुम्ही हे छान सांगितलं सुद्धा की वाय आय शुड से वगैरे. हो. सो इथे 2 वेज येतात ना, एक प्रोफेशनल अप्रोच वेगळा असतो आणि एक पर्सनल करेक्ट, वेगळा असतो. राईट? करेक्ट. मागे एक वर्कशॉप केलेला, त्याच्यात त्यांनी आम्हाला खूप छान सांगितलेलं. या हम्म, नवीन मुलींसाठी पण थोडं ॲडिशन होईल म्हणून हो शेअर हो. करते. अ, आपण जे काही बिहेव करतो, हम्म, आपलं जे काही वर्तन असतं, तर त्यातनं आपण काहीतरी एक मेसेज कन्वे करत असतो. How हम्म, do I care for the person? How do I think about the person? Which kind of person I am? Which kind of nature I have? राईट? आणि हम्म, त्यातनं तो कनेक्ट पण लोकांशी बिल्ड होत जातो. हम्म. म्हणजे खूप काही मी महत्वाचं सांगतेय, पण तरी समोरच्याला ऐकावंसं का वाटायला पाहिजे? किंवा व्हाय ही शुड बी ऑर शी शुड बी इंटरेस्टेड. मग तो हो. रॅपो तुम्ही कसा एस्टॅब्लिश करता? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ह्या ट्रेनिंगचं म्हटलं तर आपण भेटलेलो नाहीये, बट द वे यू आर प्रेझेंटिंग, हा, द हा. तुमचा जो एक अप्रोच आहे, ज्या सगळ्या गोष्टी दॅट इज आय थिंक कनेक्टिंग विथ एव्हरी स्टुडंट ऑर विथ मी ऑल्सो. हो. सो ते त्याच्यात त्यांनी एक छान सांगितलेलं की तुम्ही जे काही बिहेव करता त्यातनं तुम्ही कुठला तरी हिडन मेसेज देत असता. येस, इट माइट येस. बी विथ युअर कोलिग्स, इट माइट बी विथ युअर फॅमिली मेंबर्स, इट माइट बी विथ युअर मेड्स ऑल्सो. आणि मग का बरं ते फिलिंग, थॉट आणि बिलीफ जरी आपण म्हणतोय किंवा बाकीच्या गोष्टी म्हणतोय, म्हणजे तो कनेक्ट एक डेव्हलप झाला की पुढे रिलेशन पण चांगले डेव्हलप होतं आणि मग ते येस, येस. असर्टिव्हनेस, करेक्टिंग द पर्सन आणि सगळ्या गोष्टी येतात. करेक्ट, करेक्ट. अगदी बरोबर सांगितलं. खरं. येस, येस, राईट. सो मग आणखीन हे इफेक्टिव्हली कसं? आता जसं मॅडमने सांगितलं, आणखीन 1-2 पॉइंट्स त्यातले ऑन सेम नोट, दॅट इज बेसिक लँग्वेज एक्सप्रेशन्स. Because assertiveness says that direct, honest and appropriate way. सर, मॅम, आई, बाबा, मी असा विचार करतोय किंवा मला असं वाटतंय, हे म्हणणं, माझं म्हणणं असं आहे आणि म्हणून असं करायला हवं. दोन्हीकडे मी हे माझ्याबद्दल बोलतोच आहे.
पण एकीकडे टोन कसा आहे आणि एकीकडे टोन कसा आहे. आय थिंक की आपण प्लॅन ए वरती जर का आणखीन जास्त फोकस केला तर अप्रोप्रिएट होईल. आपण प्लॅन बीचा विचार करूया, मी नाही म्हणत नाहीये. पण मला असं वाटतं की जर हे सिनेरिओ कन्सिडर केले तर प्लॅन ए जास्त सुटेबल आहे असं मला वाटतं. मी असा विचार करतो की मला ती गोष्ट अशी फील झाली. कदाचित मी चुकीचाही असेन. पण जे जाणवलं ते मी फक्त तुमच्याकडे शेअर करतोय. 2 वाक्यात, 3 वाक्यात तो विषय संपला. म्हणजे ज्याला मराठीमध्ये फाफट पसारा किंवा पाल्हाळ लावणं अजिबात नाही. जितकं प्रिसाईज, जितकं मोजकं बोलू तेवढं आणखीन चांगलं. कारण तेवढं इन टर्म्स ऑफ टीए ट्रान्झॅक्शनल अनालिसिस मग ते कम्युनिकेशन बरोबर अडल्ट टू अडल्ट म्हणजे पॅरलल असं राहतं. मी या परिस्थितीकडे असं बघतो. तुमचं काय मत आहे? दुसऱ्यांना पण आपण स्पेस देतोय, रूम देतोय, स्कोप देतोय. रिस्पेक्टिंग सेल्फ राईट अँड इव्हन रिस्पेक्टिंग अँड कन्सिडरिंग अदर्स राईट. मी माझं मत सांगितलं, तुम्ही तुमचं मत सांगा की मला ही परिस्थिती अशी वाटतीये. तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय सुचवाल? तुमचं मत काय आहे? Arguments should be done without dominating, degrading, humiliating, and without insulting the P. P stands for the other person. It is a skill. मग तेव्हा आपले आय कॉन्टॅक्ट कसे आहे, जेस्चर्स आपले कसे आहेत, आपला टोन कसा आहे, आपली बॉडी लँग्वेज काय आहे, एव्हरीथिंग. मध्ये एकाने सांगितलं की ती हार्डली 25, 24 किंवा 25 एज तो असेल आणि जस्ट जॉब एका ठिकाणी जॉईन केला अँड ही वॉज सेइंग की एक सेकंड. येस, त्यांनी तो अगदी छान असा डेमोज करून दाखवला मला. की सर मी ते जे कोण होते ते आमचे त्यांना मी काहीतरी सांगत होतो. जवळजवळ ते सांगत असताना आणि सांगून झाल्यावर मी 2 मिनिटं तिथे उभा होतो आणि समोरची व्यक्ती अशी, हो बर ठीक आहे चालेल कर तू, हरकत नाही, मी बघतो मग ते नंतर, चालेल. तो टॉपिक एवढा सेन्सिटिव्ह होता पण समोरची जी व्यक्ती होती साधा आय कॉन्टॅक्ट नाही, 5 मिनिटं आपण काहीतरी बोलतोय, भले ती व्यक्ती सिनियर ज्युनियर इक्वल टू दॅट पर्टिक्युलर रोल असेल किंवा काही, बट बेसिक लँग्वेज एक्सप्रेशन्स याच्याने असं होतं की आपण बोलतोय पण समोरच्याचं आपल्याकडे लक्षच नाहीये, साधा आय कॉन्टॅक्ट नाहीये. आता याचा अर्थ असाही नाही की अपोजिट म्हणजे फक्त एकदम स्टेअर करायचं डोळे काढून, बट किती वेळ हाही भाग पुढे येईल की आय कॉन्टॅक्ट आपला कसा आहे, आपले टोन, स्ट्रेस, एम्फसिस आपण कुठल्या वर्ड वरती देतोय आणि किती देतोय ते. Assertive right. You have a right to judge your emotions, thoughts, behavior and take the responsibility of consequences. जर मी माझं मत ठामपणे त्या व्यक्तीकडे मांडलं, त्या व्यक्तीला ते आवडेल की नाही आवडणार हा विचार करणं, आणि असं होऊ शकतं की मी माझे ओपिनियन किंवा माझे थॉट्स एक्सप्रेस केल्यावर अदर पर्सन मे नॉट एग्री and may not like it. Am I able to take the responsibility of these consequences? This is also come under assertiveness. हो मान्य आहे, आता तुम्हाला हे कदाचित नाही पटत पण मी फक्त हे मोकळेपणाने तुमच्या समोर माझं मत ठेवतोय. इफ यू एग्री, इफ यू अलाउ आपण करू, अदरवाईज मग जसं तुम्ही म्हणताय तसंही आपण करू. प्रिसाइजली. ऍडिशन टू दॅट टाइप्स पण आहेत असर्शनचे. आता मॅडमने जसं सांगितलं की एम्पॅथेटिक लिसनिंग पण आहे. सो बेसिक असर्शन, एक्सक्यूज मी असं केलं तर चालेल का, एक्सक्यूज मी तुम्ही
ही प्लीज मदत कराल का मला? एम्पॅथेटिक. हो, मला समजतंय की आता तुमच्यावरती खूप जबाबदारी आहे आणि खूप तसं प्रेशर आहे. त्याच्यामुळे हे हे सगळं तुम्हाला त्या पर्टिक्युलर गिव्हन टाईम पिरियडमध्ये कंप्लीट करायचं आहे. पण तरी माझं एक मत असं आहे की आपण ही गोष्ट थोडी आणखीन व्यवस्थित फ्रेम करू. एक दिवस कदाचित लेट होईल किंवा जर त्याच दिवशी द्यायचं असेल तरी थोडा वेळ मला प्लीज अजून द्या. आणखीन चांगलं करूया आपण. पहिले मी समोरच्याचा स्पेस, रूम, रिस्पेक्ट एक केला, की हो असं होऊ शकतं कारण ही ऑर शी इज ऑल्सो इक्वली आन्सरेबल किंवा रिस्पॉन्सिबल. अँड देन बी सेन्सिटिव्ह टू देम रादर दॅन बी जजमेंटल. आई-बाबा आहेत ना, ते सारखं असंच बोलतात. आई-बाबांना काय लागतंय ओरडायला? आई-बाबांना पटलं नाही, आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं. भाषा बदलते, टोन पण बदलतो तसा. Escalating assertion in the sense starting with minimal and then increase the assertive behavior. आता हे थोडंसं सोशल सायकॉलॉजीमध्ये फूट इन द डोर अँड डोर इन द फूट टेक्निक अशा असे 2 टेक्निक्स आहेत. अ, म्हणजे कंप्लायन्स टेक्निक म्हणतात त्याला. लाइक सेल्समन जे यूज करतात ते असं. हा पेन फक्त ₹10 आहे. मग हा घ्या ना. नाही, नाही आम्हाला काही नकोय. बरं ॲटलीस्ट मग हे तर बघा, हे तर खूप चांगलं आहे. हे थोडंच अच्छा मग हे पण नको मग निदान हे तरी बघा. मग अच्छा पेन तर ठीक आहे, तो तर अगदी सगळ्यांकडेच असतो. पण ॲक्चुअली हे जे आमचं ₹500 बुक आहे ना, ते मार्केटमध्ये ₹500 मध्ये हे मिळतं. पण आज आमची ऑफर चालू आहे. तुम्हाला आम्ही हे फक्त ₹150 देतोय. आज संध्याकाळी 5 वाजता ती ऑफर संपतीये. मग आपल्याला थोडं ते आणखीन टेम्प्टिंग होतं, की अरे ₹10-20 पेन घेण्यापेक्षा 500चं पुस्तक आपल्याला ₹150 मिळतंय. ॲट लीस्ट द पर्सन बिकम मोर इंटरेस्टेड टू सी द थिंग्स की काय बुक आहे, काय ऑफर आहे वगैरे. सो ते जसं टेक्निक आहे, इट इज अ स्किल. मग हे करायचं का? असं केलं तर चालेल का? बरं मग आणखीन काय करू? अजून काय-काय करू शकतो? सेम टेक्निक इट इज यूज्ड बाय शिवाजी महाराज व्हेन ही वॉज इन आग्रा. पहिले 2 महिने, 3 महिने व्यवस्थित शांत बसले होते. मग नंतर मिठाई. मग ती मिठाई लगेच काही सगळ्या गावाला नाही वाटत सुटले. आधी ठीक आहे, की औरंगजेबाच्या ग्रुपला, म्हणजे कोणी तिथे ऑन ड्युटी 24 तास जे होते, मग त्यांना. मग एकदा ते कंडिशनिंग झालं, की हो फक्त तेच आहे. मग आता असं वाटतंय, की आता अबाउट टू डाय ऑर सो. सो मग आणखीन इतर लोकांना सुद्धा हे लाडू वाटावे किंवा पेढे वाटावे. लाइक द सेम थिंग, सेम स्किल. त्याच्याने आपल्याला पण अंदाज येतो, की खरंच आपण जे एक्सप्रेस करतोय ते बरोबर आहे का आणि समोरच्याला ते अपील होतंय का? अँड देन अकॉर्डिंगली वी कॅन मूव्ह अहेड. डायरेक्ट जर आपण मोठा बॉम्ब टाकला तर तो अरे, इमोशनल कॉन्फ्लिक्ट्समध्ये लगेच तिथे स्टार्ट होतात किंवा डिफरन्सेस ऑफ ओपिनियन अँड इव्हन कन्फ्रंटिव्ह असर्शन. मी सांगितलं होतं तुम्हाला, की ही गोष्ट मला 25 तारखेला हवी आहे. तुम्ही हो म्हणाला होतात. पण तुम्ही अजून काही हे दिलेलं नाही. मला हे आवडलं नाही. मला हे आवडलं नाही. लोकांना काय हल्ली कमिटमेंट फॉलोच करायच्या नसतात. नावाला प्रॉमिस करतात लोकं आणि मग काय? कोण लोकं? कोणासाठी बोलतोय? कशासाठी बोलतोय? आपली लँग्वेज जर का अननेसेसरीली जनरलाइज होत असेल, देन दॅट डायरेक्ट कम्युनिकेशन हे काही रिफ्लेक्टच होत नाही. अच्छा ते लोकांबद्दल बोलत होते ना आणि मग ते मला कुठे बोलले, मग ते जाऊ द्या. असा पण काही वेळेस अगदी कॅज्युअल अप्रोच हा घेतला जाऊ शकतो. सो रादर एक्सप्रेस युअरसेल्फ इन डायरेक्ट वे, इन ऑनेस्ट वे अँड इन प्रिसाइज वे कन्सिडरिंग दॅट पर्टिक्युलर कॉन्टेक्स्ट. एक्सप्रेस युअर फीलिंग्स. आवडलंय ते मेन्शन करा. हे लहान मुलांशी डिस्कस करताना सुद्धा ॲप्लिकेबल आहे. त्या मुलाची जी गोष्ट आवडली ती त्याला डायरेक्ट कम्युनिकेट करा. तू हे केलं आणि मला ते आवडलं. देन ओन्ली ही विल अंडरस्टँड द रिलेशनशिप. आपलं कुठलं बिहेवियर ॲक्सेप्टेड आहे. तू आज हे केलेलं आहे, मला ते आवडलं नाही. तू हे चांगलं नाही केलं.
It is direct communication and even we are expressing our emotions, our feelings. आवडलंय का नाही आवडले किंवा काही. Extension of a point that other person is contradicting words by deeds. हो, तुम्ही सांगितलं होतं की हे देणार पण तुम्ही ते अजून दिलं नाहीये किंवा काही आणखीन रेफरन्सने. यूज ऑफ आय लँग्वेज. यू आणि आय हे फार महत्वाचं आहे. देन ओनली इट विल बी, आधी जसं म्हटलं तसं, इन टर्म्स ऑफ टीए इट बिकम्स अडल्ट टू अडल्ट कम्युनिकेशन. मला असं वाटतंय की हे असं करावं, मला ही गोष्ट नाही आवडली, मी असा विचार करतो. दुसऱ्या कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले राईट्स किंवा आपले नीड्स एक्सप्रेस करण्यापेक्षा इट्स बेटर टू यूज आय. अँड सेम थिंग, ज्यांच्याशी बोलतोय त्यांचं नाव, अर्थात परत टोन आणि एम्फोसिस कसं करतोय आपण, बट इफ यू आर एबल टू ऍड्रेस द पर्सन इट विल बी मोर गुड. मला तुमचं हे वागणं आवडलं. सर, मॅडम, आई, बाबा, दादा, बहीण, भाऊ, पार्टनर. आई, मला तू हे केलेलं आवडलं बरं का. आई, मला तू म्हणाली होती की हे देणार पण अजून तू नाही दिलं, का ग असं केलं. डायरेक्ट आहे. लोक तर म्हणतात आम्ही देऊ पण अजून काही देतच नाही. वेग एम्बिग्युटी भरपूर राहते मग त्याच्यामध्ये. इफ यू आर नॉट एबल टू प्ले use of I and even the other person. State your expectations and even how it is affecting you. The communication matters a lot in self-enhancement. At a workplace and even at relationship basis also. Non-verbal aspect of assertive behavior. So important. व्हर्बल पेक्षा आपलं नॉन व्हर्बल जास्त बोलतं. ड्युरेशन ऍट अदर पर्सन. किती वेळ आपण त्या व्यक्तीकडे बघून बोलतोय. सो मध्यंतरी साऊथ मध्येच होता तो, पण एक फनी रूल असा होता, 14 सेकंदापेक्षा जास्त जर आपण कोणाकडे बघत असू, स्पेशली जर का म्हणजे इफ इट इज बिटवीन मेल अँड फिमेल, तर त्याचं काहीतरी वेगळेच इंटेन्शन कन्सिडर करून मग ते जेल वगैरे होत होती. म्हणजे तो रूल होता तसा, सो कॉल्ड. अर्थात मग त्याच्यानंतर बरेच डिबेट वगैरे झाले. किती वेळ बघतोय आणि कसं बघतोय. दॅट आय कॉन्टॅक्ट मॅटर्स अ लॉट इन कम्युनिकेशन अँड इव्हन एक्सप्रेसिंग युअर थॉट्स, फिलिंग्स. ड्युरेशन ऑफ स्पीच. पाल्हाळ लावतोय की मोजकं बोलतोय आपण. लाऊडनेस. ऑफकोर्स आपण जेव्हा रागात असतो तेव्हा तो तारसप्तकात जातं आपलं सगळं. जेव्हा आपण अपसेट असतो, डाऊन असतो, सॅड असतो, इफ यू आर हॅव्हिंग सम काइंड ऑफ रिग्रेट, देन आवर स्पीच मग ते एकदम कालचं ते नाही चुकलं आणि ते अजून काही सुचत नाहीये कसं करावं, काय करावं. समोरच्याचे आपण फिलिंग्स कॅच करू शकतोय का, की का समोरच्या व्यक्ती इतकं हळू आणि थोडस असं वेगळी बोलतीये. हो, मला असं वाटतंय उद्याचं जे आपलं काम आहे ते आपण या वेळेमध्ये करू आणि हे झाल्यानंतर मग आपण कसं करू, चालेल का. क्लिअरली आणि स्पष्टपणे किंवा नेमकेपणानं बोलतो. बॉडी जेस्चर्स. आधी जसं सांगितलं की समोरची व्यक्ती कामाबद्दल काहीतरी बोलतीये, सांगतीये, अँड द पर्सन इज हॅव्हिंग बॉसी ॲटिट्यूड, आय कॉन्टॅक्टच नाहीये काही. मग त्याच्यातून समजतं की एक तर आवडलं नाहीये, इंटरेस्ट नाहीये, किंवा पटत नाहीये, किंवा आणखीन काहीतरी. ते आणखीन काहीतरी म्हणजे तो वेगनेस अजून तिथे आहेच. का बरं नेमकं असं होतंय. फ्लुएंट स्पीचचं एक्झाम्पल आधी डिस्कस केलेलंच आहे तसं. अँड इव्हन एम्फसिस ऑन कीवर्ड्स. उद्या असं चालेल का, ह्या वेळेत करायचं का, हे आणायचं का, त्यांना हे द्यायचंय का, कुठल्या शब्दावरती आपण महत्व देतो. हे काम झालं की मी तुमचं काम नक्की करतो. परत 15-20 मिनिटांना लोक आपल्याला विचारायला, अहो कराल का, कराल का.
विचारलंय मला, मी आता बिझी आहे. मी मगाशी सांगितलं, मी करतो नंतर. सॉरी, मी 2 वेळेस तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण आता मला जमणार नाही. काम झालं कीच मी ते करेन. प्लीज परत मला डिस्टर्ब करू नका. मला विचारू नका हे पण बोलू शकतो. मला डिस्टर्ब करू नका हे पण बोलू शकतो. आपल्यासाठी कुठली गोष्ट महत्त्वाची आहे ते त्या वाक्यांमधून, त्या शब्दांमधून रिफ्लेक्ट होतं. माझं काम महत्त्वाचं आहे, ते तुमच्या इंटरप्शनमुळे डिस्टर्ब होतंय. मी त्याला प्रायोरिटी देतोय. इफ आय टेक इट ॲट पर्सनल लेव्हल, मला सारखं विचारू नका. बघतोय मी, म्हटलं ना, तर ते म्हटलं ना म्हणजे ते गेलं पुन्हा वरती. So, by all these means, we can achieve, we can develop personal growth. आता याच्यामध्ये गोल सेटिंगचा रोल कसा आहे? पर्सनल गोल्स म्हणजे नेमकं काय? ते गोल्स हे क्रायसिसमध्ये सपोर्ट ऑर हॅम्पर अफेक्ट होतात का? असतील तर कसे? आणि मीनिंग ऑफ लाईफ आधी पण आपण जसं एक डिस्कस केलं, ते आता पुन्हा गोल्सच्या अँगलनी हळूहळू आपण तसं डिस्कस करणार आहोत. आय होप इट इज क्लिअर. फॉलो होतंय? हो सर. येस सर. ओके. सर फक्त एक डाऊट असा होता की अशा सिच्युएशन मध्ये फक्त कम्युनिकेशनच हवं का दुसरं काही मार्ग नसू शकतो आपल्या म्हणजे स्वतःच्या लेवलवर? हो. गुड. असर्टिव्हनेसला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. अगदी खरंय. असर्टिव्हनेसचे म्हणजे लिमिटेशन्स असे की कल्चरल असे लिमिटेशन्स काही वेळेस आहे. उदाहरणार्थ हे थोडं आधीच्या एज ग्रुपला खूप ॲप्लिकेबल होतं आत्तापेक्षा. आता थोडंसं फ्रीडम, ओपननेस किंवा कॅज्युअलिटी एक पार्ट आहे. बट आधीच्या जनरेशन किंवा कल्चरच्या रेफरन्सनी कसं की सासू आणि सून त्यांच्यातलं कम्युनिकेशन म्हणजे भले त्या सुनेनं अगदी मोकळेपणानं, प्रामाणिकपणे, विदाऊट हॅव्हिंग एनी अदर इंटेन्शन स्पष्टपणे, ठामपणे किंवा मोजकं बोलली, तरी पण कल्चरल बॅकग्राऊंडच अशी होती की असं कसं ती विरोधात बोलली. तो एक पार्ट. किंवा कामाच्या ठिकाणी काही वेळेस जर स्ट्रॉंग कंडिशन असं असेल, की बॉसला आपण काहीही सांगायचं म्हटलं की त्याच्या हातात सगळं आहे, मग आपण कसं बोलणार, त्याच्यापेक्षा जाऊ दे बाबा. बट त्यांनी आपले काही इफेक्टिव्हिटी, इफिशियन्सी किंवा आधी जसं डिस्कस केलं चीअरफुलनेस ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्क, एन्थुझियाझम, तो अफेक्ट हा होऊ शकतो. सो म्हणून म्हणजे जो मेन क्वेश्चन आहे तुमचा तो कम्युनिकेशन हे प्रायमरी आहे. ते इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशनला काही ऑप्शन्स नक्की असतील, असूही शकतात. ते नेमकी कुठली परिस्थिती आहे आणि कुठल्या त्या पर्टिक्युलर कॉन्टेक्स्टमध्ये आहे, हे त्याच्यावरती पण अवलंबून. उदाहरणार्थ घरातल्या केसेसमध्ये किंवा फॅमिली सेटअपने काही वेगळे रोल्स, काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा गेम्सच्या माध्यमातून असेल किंवा ॲक्चुअली जर का असं 1 to 1 बोलणं हे पॉसिबल नाहीये. बरंच काहीतरी मागच्या 2, 3, 4, 5 दिवसात स्ट्रॉंग इमोशन्स, एक्सचेंज ऑफ स्ट्रॉंग इमोशन्स अँड वर्ड्स वगैरे झालं आहे. त्याच्यानंतर जर इमिडिएटली आपण डायरेक्टली आणि ऑनेस्टली जरी बोलायचं म्हटलं, तरी ते होईलच असंही नाही. मग अशा केसमध्ये पुन्हा समोरच्या व्यक्तीचं एकूण ज्याला सायकॉलॉजिकल मेकअप आपण म्हणू, ते कन्सिडर करून एक पत्र लिहून पाठवलं. अगदी घरातल्या घरात. बोलणं नाही, पण फक्त हे पत्र तुम्ही प्लीज वाचाल का? आपल्यामध्ये आणखीन वादावादी होऊ नये, सो म्हणून मी हे लेटर थ्रू माझे थॉट्स एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतोय और करतीये. ते एक ऑप्शन होऊ शकतं. किंवा मला हे बोलायचंय, आपण फक्त चर्चा करायची का? आपण डिस्कशन करायचं का? काही वेळेस घरातल्या गोष्टींची चर्चा घरातच व्हायला हवी असंही नाही. एक फक्त वॉक घेऊन येऊ बाहेर आणि मग त्या वॉकमध्ये डिस्कशन करू शकतो. की काय चुकतंय, काय बरोबर आहे, मग काय करायला हवं? अच्छा ठीक आहे, तुमचे एक्स्पेक्टेशन्स काय आहेत आणि माझे एक्स्पेक्टेशन्स काय आहेत? इम्प्लिमेंटेशनमध्ये 1, 2, 3, 4 असे काय-काय प्रॉब्लेम्स येतायत.
पण कम्युनिकेट करणं हे फार महत्वाचं आहे. आणि जर तसं नसेल तर मग आपल्यालाही चॅलेंजिंग आहे की क्रिएटिव्हली आपण वेगवेगळे ऑप्शन्स हे कसे शोधू शकतो त्या परिस्थितीला अनुसरून. राईट सर. येस. हां. थँक्यू एक सो एक्झाम्पल तुम्ही म्हणजे आता जसं एक म्हणालात, तुम्ही अशी कुठली सिच्युएशन किंवा एक्झाम्पल डिस्कस करू शकतात की जिथे अदर दॅन कम्युनिकेशन असं तुम्हाला वाटलं? कम्युनिकेशन हा पर्याय मला म्हणजे प्रायमरी वाटतोय. अगदी हो. बरोबर आहे. हो. पण जर पास्ट एक्सपिरियन्स असेल की कम्युनिकेशन होत असताना नेहमी वादावादी झालेली असेल किंवा हो, समोरच्या हो. व्यक्ती समजून घेत नसेल, तर मग मला असं वाटलं काही पर्याय एक्सप्लोर होत असतील तर तेही करता खरं. येऊ शकतात असं. नक्की, नक्की. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण पॉइंट्स खूप व्यवस्थित आणि खूप छान हे केले की कसं असर्टिव्हली आपण जर पुढे गेलो तर जे कम्युनिकेशन आधी वादात रूपांतर होऊ शकतं ते कसं मिनिमाइज करता येईल हो, अ, हो. हे आपण लक्षात घेऊन करू शकतो. म्हणजे त्यामध्ये पण इम्प्रुव्हमेंट आपण करू शकतो. हं, हं. हा पॉइंट आवडला की नाही घरात नाही चर्चा होऊ शकत तर कुठे बाहेर जाऊन करता येऊ शकते. हो, हो. एक्झाम्पल असं काही आठवत नाही. बरं. त्याला आणखीन एक ऑप्शन म्हणजे आताच एक सुचलं असं की अ, आधी जसं तुम्ही सांगितलं की एक हिस्ट्री आहे आणि मग तिथे कम्युनिकेशन काही नेहमीच तसं होतच असं नाही. थोडा वेळ हा जाऊ दिल्यानंतर ठीक आहे, बाकीचं रुटीन अगदी व्यवस्थित हॉनेस्टली आपण आपल्या परीनं करतोय तसं. एखादी सीरियल, एखादी मूव्ही ती बघून त्याच्यानंतर मग आपण त्या कम्युनिकेशन थोडं प्रोसेस करू शकतोय का? स्टिम्युलेट करू शकतोय का? हा सीन बघितल्यानंतर काय वाटलं बरं तुम्हाला? आपण आपल्या परीनं आपले व्ह्यूज एक्सप्रेस करताना प्रिसाइज, टू द पॉइंट, स्पेसिफिकली एक्सप्रेस कसं करू शकतो? आणि जेव्हा थोडं हळू-हळू हे टाईम कन्झ्युमिंग आणि थोडंसं लाँग लास्टिंग आहे. पण निदान त्यांनी ते बोलणं सुरू होतं, ती सायकल सुरू होते. ट्रू सर. बरोबर आहे. हं, हं. थँक्यू सो मच सर. हो, हो. आणि येस. मला असं वाटतं सर ह्या प्रत्येक ठिकाणी एक्सप्रेसिंग युअर एक्सपेक्टेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू युअर डिअरेस्ट वन्स. करेक्ट, करेक्ट. मला असं वाटतं जर आपण एक्सप्रेस केलं आणि जसं तुम्ही म्हणालात की वेळ प्रसंग पाहून यू आर गोइंग फॉर अ वॉक ऑर यू आर वॉचिंग अ मूवी, एखादं पुस्तक वाचलं त्याच्यातला एखादा पॅरा छान वाटला तुम्हाला, एखादी गोष्ट हो, वाचली, म्हणजे तिथे कम्युनिकेशनला एक आउटलेट मिळतो. खरं. आणि मग ते कसं पुढे कॅरी फॉरवर्ड करता येईल. कदाचित आज फक्त मी आज एकच इमोशन वरती एक्सप्रेस केलंय. ग्रॅज्युअली मग त्याच्यात अजून एक इमोशन्स ॲड होत जाऊन मग नंतर आय बी एबल टू एक्सप्रेस द एंटायर माय थॉट टुवर्ड्स द पर्सन. हं, हं. तसंही करता येऊ शकतं. हो. बट इट वॉज इंटरेस्टिंग टॉपिक सर. खूपच हां, हां. खरं म्हटलं तर कम्युनिकेशन हा जर मुद्दा म्हटला तर जनरली लोक हो. वर्ड टोन, बॉडी लँग्वेजवर जास्त बोलतात. पण हो, हो. तुमचे आजचे जे मुद्दे होते ते खूप वेगळ्या पद्धतीने डिझाइन करून होते, विच वॉज मला खूप ते छान वाटलं आणि जे बरं. उदाहरणं तुम्ही आज दिलेत ते पण मला खूप आवडले. हां. येस सर. थँक यू सो थँक यू. मच. थँक यू मॅडम. येस. थँक यू. टेक केअर. येस. उद्या कंटिन्यू करू आपण. येस सर. थँक्यू सो मच. हो, येस हो. सर. येस. थँक यू. थँक्यू सर. थँक यू.